मल्लिकार्जुन भगवान की जय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। पाणी आहे ना अजून? पाणी आहे मंदिरामध्ये अजून, खाली जाता येत नाही त्यामुळे कुलूप लावलेलं आहे. बघा अर्ध्या मंदिराच्या वर मंदिर भरलेलं आहे. किती खोल आहे ते? इतकं खोल असून पाणी किती वर आहे? पाणी आहे, खाली जाता येत नाही. मल्लिकार्जुन भगवान की जय. श्रीराम. हे माडपंथी बांधकाम आहे. एवढा दगड कसे उचलले असतील? हा, हे बघा ना, हे केवढे दगड आहेत. हे स्लॅबला पण दगड आहेत. केवढे दगड आहेत. एवढ्याला शिळा उचलून ठेवायच्या म्हणजे आपल्याला जागची जागा हलायच नाही दगड. हे राक्षसी टाईप बघा ना, ही केवढी शिळ आहे. एवढ्याला शिळा उचलून ठेवायच्या म्हणजे, आणि ते बी बरोबर राईट उचलून ठेवायची म्हणजे कशी बी उचलून नाही ठेवायची. डिझाईन मध्ये. डिझाईन मध्ये कसले खांब घडवलेले इथे बघा ना. डिझाईन एक नंबर. कोरीव काम. असं काम आता सिमेंट मध्ये पण करता येणार नाही. आणि हे नुसते दगड एका वेळ ठुलेले आहेत बघा. ही जे ना, हे बघा, हे खांब ह्या इथून इथपर्यंत खांब आहे. आणि हे वरचं नुसतं दगड याच्यावर ठुलेलं आहे. याच्यात काय सिमेंट नाही, सिमेंट नाही, काही नाही. याच्यावर पुन्हा ते ठेवलेलं आहे. त्याच्यावर त्या शिळा आहेत ह्या. आणि ह्या शिळा पुन्हा वरच्या शिळा आहेत. त्याला सिमेंट नाही, फिमेंट नाही, काय नाही. आता ह्याची थोडी हाईट जास्त आहे, ह्याची थोडी कमी पडली म्हणजे की त्याला इथं लावले काय ते सपोर्ट दगड. इथं पण सपोर्ट दिसायला आहे. ते दगडच आहे बरं का. हा, दगडच आहे. दगडच आहे. मुदाम घडून लावलेला दगड असते ते मापात. त्या समोरच्या असं करता येत नाही आता. पुन्हा हे 4 खांबावर नसतंय म्हणा मेन मंदिरा. 5 खांब आहेत बघा. हे 4, हे 5वा, हे 5वा. एका ठिकाणी तर मंदिरामध्ये बघा बघितलं, एका खांबावर मंदिर आहे ना. एकाच खांबावर मंदिर आहे. कुठं? औंढा नागनाथला. जगन्नाथपुरीला आहे. हां, जगन्नाथपुरीला बी एकाच खांबावर एक मंदिर आहे. एकाच खांबावर. त्यांचं म्हणणं आहे की हे ज्यावेळेस हे होईल त्यावेळेस सगळं पृथ्वीवर विनाश होणार. अरे बाप. हे झाले दाबायचं बटन. शूटिंग चालू आहे. चालू आहे का? हो येईल बरोबर आहे. इकडे बघितलंच नाही मी. चालू आहे. छान आहे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. महाशिवरात्रीला इथे मल्लिकार्जुनाच्या आशीर्वादाने खूप मल्लिकार्जुन महापुराण, शिवपुराण आणि महाशिवरात्रीचा सप्ताह असतो. खूप भाविक भक्त मल्लिकार्जुनाच्या दर्शनासाठी पूर्ण राज्यातून इथे येतात. खूप असं हेमाडपंथी बांधकाम असलेलं भव्य दिव्य मंदिर आहे. आणि येथे खूप भाविक येऊन दर्शनाचा लाभ घेतात. आपणही या आमच्या गावाला. श्री क्षेत्र रामपुरी बुद्रुक. मल्लिकार्जुन श्री क्षेत्र रामपुरी बुद्रुक, तालुका मानवत, जिल्हा परभणी, महाराष्ट्र. आमच्या या ठिकाणी हेमाडपंथी प्राचीन बांधकाम आहे आणि या शिवालयाच्या दर्शनासाठी. थँक्यू मित्रांनो. विश यू ऑल द बेस्ट. कसं वाटलं आमचं मंदिर पहा एकदा, आणि एक वेळ या मल्लिकार्जुनाच्या ठिकाणी अवश्य भेट द्या. एक मारुती.
असे 12 हनुमंत आहेत बघा इथं. बरोबर. महारुद्र हनुमान की जय. म्हणून 12 हनुमंताची रामपुरी म्हणतात. 12 हनुमंताची रामपुरी. इथं एक जागा दिली आपल्याला शाळेसाठी. शाळेसाठी का? बरं, हे हॉल. नवीन बांधकाम झालं. हां डॉक्टर बालू आहेत ना, हां, डॉक्टर बालाजी. त्यांनी लावलं होतं. हम्म. जाऊ दे म्हणजे त्याची कुठं जाऊन आली इथे या म्हणजे. हम्म, हम्म. हम्म. इथं सीताची न्हाणी म्हणतात. इथं अच्छा अच्छा. सीताची न्हाणी आहे. इथं पण पाणी आहे बघा आता याच्यात. बरं, खाली विहीर आहे का? नाही नाही, तेच मंदिरातलं पाणी. अच्छा अच्छा. हां. तिकडं गंगेला पाणी आलं ना, गंगेला. हां, हां, हां. गंगेचं पाणी इथं येतं वा. पूर आल्यावर. आणि ह्या मंदिरातून पाणी वाहत आहे इथून इकडं या वाड्यात जातं. बरं. बघा मग, कमाल आहे का नाही? मंदिरात त्या पापदंडेश्वराच्या मंदिरातून पाणी घुसतंय गंगेत त्या. हां. आणि ह्या मल्लिकार्जुनाच्या मंदिरात येतं इथं. हां, इथं आणि इथून इकडे जाते. वा. झालंय का असं? हां बघितलंय? हां, ह्या वर्षी. बघितलं? हां, दरवर्षीच पूर आल्यावर. बरं, बरं. हम्म. आणि एखाद्या वेळेस कसं असलं मुद्दाम खूप लोक येतात ना बघायला. नाही नाही, मला कळवा तरी. तर गर्दी खूप असती. विशाल झाड आहे चिंचेचं. एवढं झाड आहे बघा ना. हां, आमच्या लहानपणापासून असंच आहे. नाही नाही, हे कधीच झाड आता समजा माझं वय आता 40-41 आहे. तर तेव्हापासून हे झाड एवढंच आहे. हां, ते बी झाड तेवढंच आहे. किती कोराड झाड आहे. हां, ते खूप दिवसाचं. ते कधीच आहे काय माहीत नाही मला, पण मला कळतंय का तसं ते तसंच आहे. बघा, लिंबाचं झाड तसंच दिसते तेवढं. तसंच आहे, जेवढ्याला तेवढंच आहे. मला कळतंय तसं. त्याची ग्रोथ थांबली ना आता. तेवढी झाली. हम्म. हां, नारळाचे ते लावले मागं. आता मोठाले झालीत. ह्या पाण्यामुळे याला शिटिंग होईना हो. कधी वडा आहे ना, वड्याचं पाणी आहे त्याच्यामुळे याला शिटिंगच बसना. इथं लागली तर नारळ. इथं चांगला घड झालाय बघा आता. हे 2 घड, हे एक आणि हे एक. हां, याची सेटिंगच बसना. हे पाणी याच्या बुडाला पाणी आहे ना सगळं, त्याच्यामुळे याची सेटिंग बसना. नाही नाही, हे वडाच आहे ना बोलून चालून. वडामध्ये हे अमृता नदी आहे दाजी. ह्या 2 नद्या आहेत. ही अमृता आहे आणि मल्लिकार्जुनाच्या पाठीमागून एक पवित्रा आहे. 2 नद्या आहेत ह्या. ही एक अमृता नदी आणि तिकडली ती पवित्रा नदी. आणि ह्या 2 अमृता पवित्रा नद्या एकत्र झाल्यात गोदावरीत. हां, म्हणजे मग गोदावरी ती एक आली म्हणजे हे झाला त्रिवेणी संगम. मग त्रिवेणी संगमाचं तीर्थ पापदंडेश्वराच्या ठिकाणी आहे. पापदंडेश्वराची एक कुंड आहे. हां, तिथं सगळं तुमचं पाप धुवून जातं आहे असं तिथं म्हणतात. म्हणजे जे काशीचं क्षेत्र आहे का, काशीचं तीर्थ आहे ते इथं पापदंडेश्वराच्या मंदिराच्या ठिकाणी आहे. हां, तिथं आंघोळ करायची म्हणजे काशीच्या कुंडात आंघोळ केल्यानंतर सगळं पाप धुवून जातं आहे म्हणतात ना, तसं इथं आहे. पापदंडेश्वराच्या मंदिरात तिथं एक कुंड आहे आमचा त्या गोदावरीच्या ठिकाणी. त्या कुंडात जर आंघोळ केली हां, तर आपलं सगळं पाप धुवून जातं आहे असं म्हणतात. तुमच्या इथं ते नारायण नागबळी होतंय. थँक्यू. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम, जय जवान, जय किसान.